सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. 5 ओव्हरचा हा सामना. स्ट्राइक एंडवर फलंदाज स्ट्राइक एंडवर बाब्या आणि नॉन स्ट्राइक एंडवर राहुल. मागच्या सामन्यामध्ये राहुलने चांगली बॅटिंग केली होती आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी P1च्या ओव्हरमध्ये पॉवर पिचच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्वीकारली येते. गोलंदाज बाला. मॅच ऑन. मॅचला मुख्य पंचांचा हिरवा सिग्नल. बाला खूप दूरचा रनअप. पहिलाच बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटर साठी थोडीशी अपटी देण्याचा प्रयत्न. बॅटची एज. बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट करत असताना बॉल फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर चौकार. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि मागे चौकार आलाय. चौकाराने खातं ओपन झाले ओव्हर द विकेटने. फ्लिक करण्याचा प्रयत्न. पायावर अदलला अपील केली परंतु सहमती नाहीये. बॉल चालले पॉइंटच्या दिशेने. सिंगल धाव पूर्ण होते. लेग बायच्या रूपाने सिंगल जरूर येते. अपील जरूर केली होती परंतु कदाचित आउट ऑफ लेग स्टंप पिचिंग असेल. कारण की ब्लूच्या रूपाने जर विकेटचा आपण विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग होणं, इनफॅक्ट हाईट, नो बॉल आहे की नाही या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होती की मिसिंग पंचला विकेटला हिट होत नव्हतं या सर्व गोष्टींची चर्चा करावी लागते. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर एक सिंगल आली. 2 चेंडूचा खेळ समाप्त आणि टीमची टोटल 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 वर जाऊन पोहोचली. स्ट्राइकला राहुल. मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक. राहुल साठी लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने पुढे आले. तुडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॉल आवे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत समोर आला. कॅच सुटलीये. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवता आली नाहीये. एक सिंगल धाव देखील पूर्ण होते. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील परंतु त्याला जर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये तर त्याचा देखील आत्मविश्वास थोडासा कमी होतो आणि कॅच सुटल्यानंतर धावपलकावर धावा देखील वाढत असतात. जीवनदान देखील मिळत असतं. योगदान मिळालंय बॅटर राहुलला. राहुलची कॅच सुटलीये. सिंगल येत असताना टीमची टोटल 6 वर जाऊन पोहोचलीये. स्ट्राइकला बाब्या. 2 बॉल आतापर्यंत फेस केलेत. 5 धावांचं योगदान त्याने दिले. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. पुढचा बॉल बाब्यासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेन चांगली होती. अगदी पुढे टाकला होता. एस्टनच्या वरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली लेंथ यावेळी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर जरूर खर्च केला चौकार बालाने परंतु त्यानंतर एक सूर चांगला सापडलाय बालाला. त्याची गाडी ट्रॅकवर आली आणि आता दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले. जरूर एक कॅच सुटलीये परंतु कॅच सुटल्यानंतर देखील तेवढ्याच विश्वासाने आणि आत्मविश्वासाने मारा करतोय बाला. बाला समोर बाब्या. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या आत आहेत. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. संपर्क करू शकले नाहीयेत. बॅटच्या जर आपण विचार केला बॉलच्या मेरिटवर जाता आलं नाहीये. लेग बायच्या रूपाने पुन्हा सिंगल येते. एकेरी दुहेरी धावाने फारसं काही धावपलकावर फरक पडणार नाहीये. पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये संधी असते कारण आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक असतात. मोठे फटके मारण्याची संधी असते परंतु बांधून ठेवले दोन्ही बॅटरला. ओव्हर मध्ये बालाने 5 बॉल मध्ये धावा खर्च केलेत. आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ओळखला म्हणूनच लाईन लेग स्टंपच्या बाहेर ठेवली. पुन्हा पॅडवर जाऊन अदलले. सिंगल येते. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना संघ गायकवाड पाडा धावा बांधून ठेवलेत. धावांचा वेग थोडासा मंदावलेला पाहायला मिळतो पहिल्या ओव्हर मध्ये कारण का टिचून मारा केलाय पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज बालाने. डिसिप्लिन क्रिकेट कडे थोडस लक्ष द्यावं लागेल या परिसरामध्ये सर्व खेळाडूंना कारण का पहिल्या ओव्हर मध्ये पंचाने सांगितलं गार्ड परिधान केली नव्हती आणि पहिल्या ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर
डगआउट मधून एक खेळाडू मैदानामध्ये जात होता. खरं तर अशा गोष्टींसाठी खूप साऱ्या पेनल्टी आहेत. ज्या गोष्टीची चर्चा मी करत होतो त्या गोष्टी पुन्हा एकदा आमच्यापर्यंत ऑनफिल्ड एम्पायरने सांगितल्यात की मॅच सुरू असताना कोणताही खेळाडू गाड घेऊन जर गेला तर त्या टीमला पेनल्टी दिली जाईल 2 धावांची. खरं तर आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार केला तर अशा गोष्टींसाठी 5 धावांची पेनल्टी असते. भरपूर साऱ्या पेनल्टी आहेत. जेव्हा तुम्ही सिल्ली पॉइंट मध्ये शतरक्षक उभा करता, क्लोज फिल्डिंग उभा करता, तिथे गडबड केली तर 5 धावांची पेनल्टी असते. विकेट किपरच्या पाठीमागे हेल्मेट ठेवलं, त्याला बॉल अदलला तर 5 धावांची पेनल्टी असते. तुम्ही एखादी चुकीची कृती केली फलंदाज किंवा गोलंदाजांनी त्या टीमला कंपल्सरी 5 धावांची पेनल्टी दिली जाते. आणि आता हीच बातमी आमच्यापर्यंत पोहोचली अंपायरनी, जिची चर्चा आम्ही ते येण्या अगोदरच करत होतो. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची टोटल बिनबाद 8. गोलंदाजी चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक गोलंदाज मित्रा. या मित्राने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. चौकार त्याच्या बॅट मधून येत होते आणि आता त्याने P2च्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारली. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आउटफील्ड मध्ये 3 शतरक्षक, मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 समोर शतरक्षक ठेवले गेलेत. समोर बॅटर राहुल. हे बॅटरला तर चांगलं रंगेल. एका चांगल्या बॅटर समोर एखादा चांगला गोलंदाज जेव्हा येतो त्यावेळेस ते द्वंद्व चांगलं रंगतं. ते पाहायला मिळेल का? राईट हँड ओव्हर द विकेटने. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल इनसाइड आउट उडवले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मधून बॉल चाललाय परंतु शतरक्षक पोहोचतील वाईडिश लॉंग ऑफचे. शतरक्षण चांगलं झालंय. काही धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. गॅप शोधला होता. चांगला स्ट्रोक अगदी बुंद्यात टाकला होता. बॉटमिनचा चांगला वापर केला राहुलने. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा. कमी रनअपने मित्रा गोलंदाजी करत असताना राहुल साठी पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर इलेव्हेशन नाही. बॅटची एज लागली. गली झोन मधून बॉल चाललाय थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार. संपर्क होता आणि थर्ड बँडला बीट करत असताना चौकाराला राहुलच्या बॅट मधून. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इन स्विंग थोडीशी बोट फेरवली. पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा वलन घेत असताना आतमध्ये येत होता, समजला नाही. आणि पिचिंग झाल्यानंतर बॉलच्या हाईटचा जर विचार केला तर तो भरपूर खाली राहिला. मातीची विकेट आहे. मातीच्या विकेटचा विचार केला तर टेनिस बॉल साठी बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहतो. कॉन्क्रीटची विकेट आल्यानंतर थोडासा बाउन्स प्राप्त करण्याची संधी गोलंदाजाला मिळत असते. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये 6 धावा खर्च केले. टीमची टोटल 14 वर जाऊन पोहोचली आहे. मित्रा राहुल साठी पुढे येत असताना फुल टॉस घेतलाय. समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑफ मध्ये वाईडिश मध्ये शतरक्षक 1 बाउन्स उचली करेल. फेकी चांगली झाली आहे परंतु 2 धावा. फेकी अप्रतिम पाहायला मिळाली वाईडिश लॉंग ऑफ मधून. विकेट किपरची देखील एक महत्वाची भूमिका क्रिकेटच्या खेळामध्ये असते. ज्यावेळेस फेकी होते त्यावेळेस विकेट किपरला विकेटच्या मागे उभं राहणं गरजेचं असतं. त्यावेळेस ती संधी मिळते, ते टायमिंग साध्य होतं. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण यष्ट्यांच्या पुढे विकेट किपर सज्ज होत असतो. हे नेहमीच आपण पाहतोय. 2 धावा येत असताना टीमची टोटल 16 वर जाऊन पोहोचली आहे. घाम फोडलाय दोन्ही गोलंदाजांना. विकेट आलेली नाही. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला दुसऱ्या ओव्हर पर्यंत पहिल्या विकेट साठी पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या आत आलेत. ऑन साइडला स्लॉट स्वीप करायचा होता. मिस टायमिंग बॉल हवेत. शतरक्षक स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. विकेटची चर्चा करत होतो आणि अखेरकार मित्रा या गोलंदाजाने विकेट मिळवून दिली आहे. पहिला झटका लागत असताना गायकवाड टीमला फलंदाज बाद राहुल. सोलापूर पहिला झटका लागला बॅटिंग करत असताना गायकवाड टीमला. सुरुवात तर
चांगली झाली, विकेट टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु फारसं काही धावा जमा केलेला नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक म्हणजे 11 बॉल मध्ये 16 धावा, 1 विकेट. या स्थितीमध्ये गायकवाड पडा संघ आदित्य 11च्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट कव्हर सर्कलच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरचा स्ट्रोकला चेक केलं. कव्हर ड्राईव्ह पद्धतीने बॉटमॅनचा वापर करत असताना सिंगल प्राप्त करत आपलं खातं ओपन केले हिमांशूने. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गायकवाड टीम 17 वर 1 विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये बालाने 8 धावा खर्च केला, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये मित्राने 1 विकेट मिळून देत असताना धावा खर्च केल्या 9. 17 वर 1 विकेट. या स्थितीमध्ये गायकवाड पाडा संघ आदित्य 11च्या विपक्षामध्ये. यानंतरची मॅच पियुष 11 आणि स्वस्तिक 11 यांच्यामध्ये पाहायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि यापुढील सामना पियुष 11 आणि स्वस्तिक 11 यांच्यातील विजेता संघ यांच्यामध्ये आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना रंगेल. यानंतर 2 मॅचेस शिल्लक आहेत. ओव्हर क्रमांक 3 बाला, ज्याचं हे दुसरं षटक असेल. पहिल्या ओव्हर मध्ये देखील त्यांनी प्रभाव टाकला, 8च धावा. इकॉनॉमी त्याची चांगली राहिली होती आणि पुन्हा एकदा त्यावर जबाबदारी दिली परंतु आता पॉवर पेच्या 2 ओव्हर समाप्त झालेत. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत आहे. कव्हर डीप मध्ये, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. बाला पहिलाच बॉल बुंद्यात टाकला होता, ऑन साईडला टर्न केला. बॉटमॅनचा वापर करत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, वेगाने धावत आला होता समोर. थोडीशी फंबलिंग झालीये, 2 धावा येतील. 1 धाव शॉर्ट. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा म्हणजेच 1च धाव मिळेल. नजर आहे अगदी घारी प्रमाणेच नजर ठेवली होती खेळपट्टीकडे. बॅट रिलीज करत असताना क्रीज मध्ये, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेली नाहीये हे सांगितलं स्क्वेअर लेग पंचांनी. पकडलं त्या ठिकाणी बॅटरला फक्त सिंगल मिळेल. इकॉनॉमी गोलंदाजीसाठी बालाला ओळखलं जातं, विकेट त्याला आली नाहीये. हे त्याचं दुसरं षटक, सांघिक 3रं षटक. पहिलाच बॉल अगदी लेग स्टंप वर बुंद्यात टाकला होता. हिमांशू स्ट्राइक एंडवर, खूप दूर उरचा रनअप बालायचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटर साठी अपटी दिली होती. हुक करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये. काय जबरदस्त झेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एका हातामध्ये आज झेल पकडले, जणू काही हाताला फेविक स्टिक लावलाय की काय, त्यामध्ये जाऊन तो बॉल हातामध्ये अडकला आणि विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय गायकवाड पाडा टीमला हिमांशूच्या रूपाने. अठरा या धावसंख्येवर 4थ्या क्रमांकाचा बॅटर स्ट्राइक एंडवर अविनाश. राहुलची विकेट गेली, त्यांनी चांगली बॅटिंग केली. त्यानंतर हिमांशू बाद झाला, त्याला फारसं योगदान देता आले. 3 बॉल फेस करत असताना 2 धावांचं त्याने योगदान दिलं आणि आता अविनाश स्ट्राइक एंडवर. 3ऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. बालाने प्रभावित केलं. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. अचूक टप्पा, भेदक मारा. लेग स्टंप वर फुल टॉस होता, फ्लिक केला, ऑन साइडला टर्न केलं, दिशा दिली. 1 सिंगल येत असताना खातं ओपन केलं अविनाशने. 3 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये बालाने 3 धावा जरूर दिल्यात, 2च धावा दिल्यात आणि 1 विकेट देखील महत्वाची त्याच्या खात्यामध्ये आली आहे. स्ट्राइक एंडवर बाब्या, सलामीचा वीर अजूनही खेळपट्टीवर आहे परंतु फारशी चांगली बॅटिंग आलेली नाहीये. आपल्याच फॉलोअर मध्ये झेल घेण्याची संधी कॅच सुटली आहे.
फुल टच बॉल होता, इलिव्हेशन नव्हतं, समोर खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल आले, धावा रोखल्या गेले, धावांचा वेग थोडासा मंदावलेला पाहायला मिळतोय कारण गोलंदाजी चांगली केली या इनिंग मध्ये. बालाने प्रभावित केलं, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आदित्य इलेव्हन टीमने घेतलाय आणि आतापर्यंत धावा रोखल्या गेलेत. विकेट टिकून चांगले फटके सजवावे लागतील बाब्या आणि अविनाशला. ओव्हरचा 5वा बॉल अविनाशसाठी थोडीशी अपटे दिली, लेग स्टंपच्या बाहेर होता, खूपच दूर, वाईटचा इशारा. वाव, काय जबरदस्त इशारा. असं वाटलं काही क्षणासाठी की मुख्य पंचांना शॉक लागलाय की काय. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 वर. विकेट गेले 2. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. सर्कलच्या बाहेरून रनअप घेत असताना गोलंदाज बाला, समोर अविनाश लेफ्ट हँडने गोलंदाजी करत असताना थोडासा खाली राहिला, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही, अगदी स्थिर जागेवरून क्रॉस बॅट फिरवली होती अविनाशने. आणि पिचिंग झाल्यानंतर राईट हँड बॅटर साठी ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट हँडने मारा करता, ओव्हर द विकेटने जातात, तो कोण बनत असतो ना, तो कोण बनवला बालाने. पिचिंग झाल्यानंतर बॉल देखील खाली राहिला, अगदी बॅट हवेतून फिरली, डॉट बॉल. एकापेक्षा एक बाण बालाच्या भात्यामध्ये आहेत आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचा वापर करत असताना हा गोलंदाज आदित्य इलेव्हनचा बाला अक्षरशः फलंदाजांना नाचवतोय. पुढे येत असताना खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केला, अगदी बाणासारखा सरळ ठोकलाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार. हा कडक षटकार. मधून अगदी ओव्हर पिच चेंडू लॉफ केला, बाणासारखा सरळ गोलीत निघावी बंदुकीतून त्या पद्धतीने वेगाने पाठवला. षटकार की चौकार याची आपण आता वाट पाहणार आहोत. अंपायरने सांगितले की हा चौकार आहे. 4 धावांचा इशारा येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 धावा. विकेट गेले 2. मोठे फटके येत नव्हते. दुसऱ्या ओव्हर मध्ये एक चौकार आला होता, पहिल्या ओव्हर मध्ये देखील एक चौकार आला होता. मागील जवळजवळ 9 बॉलवर कोणताही मोठा फटका नव्हता आणि अखेरकार तो चौकार ठोकला अविनाशने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट, 25 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये गायकवाड टीमची टोटल 25 वर 2 विकेट. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. चौथ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज वरुण. लेफ्ट हँड राऊंड विकेटने स्विच हिटचा प्रयत्न करत होता, प्रॉपर संपर्क नाही, बॉल चाललाय मागे, शॉर्ट फाईन लेग मध्ये शतरक्षक लेग बायच्या रूपाने सिंगल येते. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. किती धावा जमा केल्या जातील, कितीच लक्ष ठेवलं जाईल आदित्य इलेव्हनच्या समोर, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण का आदित्य इलेव्हन टीमचा विचार केला तर मागचा सामना त्यांनी गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता, तर गायकवाड पाडा टीमने पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये बॅटिंग चांगली केली होती. या मॅच मध्ये देखील एक चांगले टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील सुरू आहे. 50+ धावा जर जमा केल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खूप दूरवरून ऑन सेटला ताकदीने स्विंग केली होती, बॅटचा स्विंग चांगला होता परंतु संपर्क नाहीये. चेंडूच्या लेंथ आणि लाईन वर जाता आले नाही, फुटवर्कचा वापर नाही, अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि बॅटरकडे फुटवर्कची आवश्यकता असते. पुढ्यात टाकलाय, दिशा दिलीये, पॉइंट मधून गॅप शोधलाय, गलीचा क्षेत्ररक्षक पाठलाग करते, थोडीशी शर्यत आहे, अखेरकार कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा येतील. धाबा येत नाही त्यावेळेस धाबा चोरणं गरजेचे असतात, तेच प्रयत्न सध्या सुरू आहे. वरुणचा विचार केला तर याच्याकडे देखील व्हेरिएशन पाहायला मिळतं. लेंथ लाईन मध्ये बदल करताना पाहायला मिळालेला गोलंदाज वरुण. टीमची टोटल 28. पुढचा बॉल लेन चांगली होती, यॉर्कर टाकला होता बुंद्यात लेग स्टंपवर, समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चांगला ड्राईव्ह खोदून काढलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, नॉस्टॅक एंडवर धावबाची संधी, थोडीशी गडबड जरूर झाली होती, अखेरकार धावबाच्या रूपाने विकेटचं पतन. तिसरा झटका लागलाय, स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये फलंदाज अविनाशने.
अविनाशच्या रूपाने हा तिसरा झटका लागलाय गायकवाडपाडा टीमला. स्वतःच्याच पायावर त्यांनी कुऱ्हाड मारून घेतली की कुऱ्हाडीवर स्वतःचा पाय टाकला, हा मोठा प्रश्नचिन्ह हे त्याला विचारावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू होता, पुन्हा त्याला माघारी येता आलं नाहीये. नवीन फलंदाज यावेळी सॉफ्टमच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, पायावर जाऊन बॉल जरूर अदलला, हलकी अपील परंतु सहमती नाहीये. पंचांनी सांगितलं की इम्पॅक्ट होत नाहीये यष्ट्यांवर. पॉइंट मधून फेकी झाली तोपर्यंत सिंगल आली. धावा रोखल्या गेलेत. वरूनने देखील चांगली गोलंदाजी केली आहे या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावबाच्या रूपाने विकेट येत असताना 5च धावा खर्च केलेत. फुलटॉच होता, खूपच चांगला स्क्वेअर ड्राइव्ह, गॅप मधून बॉलला पाठवले कव्हरच्या दिशेने, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल येते. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्ती नंतर टीमची टोटल 3 विकेट 31 धावा. पाचव्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा नाणेफेक करणार आहोत. यापुढील सामना पियुष 11 आणि स्वस्तिक 11 दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गायकवाड 11 टीमची टोटल 31 वर 3 विकेट, धावा रोखल्या गेलेत. मागच्या ओव्हर मध्ये वरूनने देखील 5 धावा खर्च केल्या. गोलंदाजी चांगली राहिली. बालाने 2 ओव्हर आपल्या कोठ्यातील पूर्ण केल्या. त्याच्या खात्यामध्ये विकेट येत असताना त्याची इकॉनॉमी चांगली राहिली, त्यांनी प्रभावित केलं. या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना हे धावा रोखल्या गेलेत. शेवटच्या ओव्हर मध्ये 15+ धावा जर आल्या, 50 पर्यंत धावा जर जमा झाल्या तर एक समाधानकारक स्कोर होऊन एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करावे लागतील. स्ट्राइकला गोविंद, आखूड टप्पा, शॉट पुल केलाय, कंट्रोल पुल शॉट, मिड विकेट डीप मध्ये झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक पुढे आला, कॅच पकडता आली नाहीये. सिंगल येते. सिंगल डबलने फारसं काही फरक पडणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील कारण आदित्य 11 टीम कडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. धावा रोखल्या गेलेत. शेवटचं षटक 5 बॉल शिल्लक. केफ ऑफ स्टंपच्या बाहेर इन स्विंग करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये तो यशस्वीरित्या पार पाडलाय का हे पाहावं लागेल. यस, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वलन घेत असताना ऑफ कटरचा मारा पाहायला मिळाला. कमी रनअप मध्ये, अगदी कमी रनअप मध्ये गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मध्ये गती कमी आहे परंतु व्हेरिएशन पाहायला मिळतं. ऑफ कटर, लेग कटर करण्यासाठी केफची ओळख आहे. सलामीचा वीर बाब्या अजूनही खेळपट्टीवर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि आता प्रात्यक्षिक दाखवण्याची वेळ आली आहे. तो दाखवेल का? कारण शेवटचं षटक सुरू आहे आणि धावा 32, 4 बॉल शिल्लक. 1-2 मोठे फटके आले तर एक समाधानकारक स्कोर होईल. 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल गायकवाडपाडा टीमला. ओव्हर द विकेटने फुल टॉच होता, ट्राय केलाय, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला पाठवलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडूने दिशा देखील बदलली आहे आणि थोडीशी दशा होत असताना 3 धावा पूर्ण केल्यात. मोठे फटके येत नाहीत, त्यामुळे एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिसऱ्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न सध्या बाबा आणि गोविंद करतोय. टीमची टोटल 35 वर 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल धावपळकावर सेट होईल. ऑफ स्टंपच्या आत आलेत. यॉर्कर होता समोर, शेवटच्या मुवमेंटला लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये, बॅट हवेत फिरली. अजून एक चांगला बॉल. प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना या इनिंग मध्ये आदित्य 11च्या 4ही गोलंदाजाने मित्राने विकेट मिळवून दिली. बालाचे षटक देखील चांगले राहिलं, वरूनची देखील इकॉनॉमी चांगली राहिली आणि शेवटच्या ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये केफने कमालीची कामगिरी केली आहे. 4 बॉल मध्ये 4 धावा, 2 बॉल शिल्लक या इनिंगचे, या ओव्हरचे. समोर गोविंदला आता धावाप्रमाणे बॉलला गो करावा लागेल मैदानाच्या बाहेर. पुढ्यात टाकला होता, खूपच चांगला कव्हर ड्राइव्ह, ऑटोमेनचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला पाठवले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 2 धावा येतील. 2 धावेच्या मतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 37 वर. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की 45-50 धावा बनवाव्या लागतील आदित्य 11च्या विपक्षामध्ये, त्या धावा जमा करता आलेल्या नाहीयेत गायकवाड टीमला. शेवटचा बॉल शिल्लक. गोविंद साठी ऑफ स्टंपच्या आत आलेत, पुढे आलेत, लेंथ चांगली होती. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, धावबाची संधी, नॉस्ट्रेकेनवर विकेटचं पतन, इनिंगची समाप्ती आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गायकवाड टीमची टोटल 37 आणि सामना जिंकण्यासाठी आदित्य 11 टीमला 38 धावांची आवश्यकता.
आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे पीयूष 11 आणि स्वस्तिक 11 यांच्यामध्ये. पीयूष 11 आणि स्वस्तिक 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण नाणेफेक कक्षात यायचंय. जेवण संपला जेवण एवढं उरलं होतं त्यांनी नेलं असं जेवण झालं भाऊ काय मला काय नाही बोला साहेब घ्या नाही मी काहीतरी बोला तुम्ही बोला अहो फंक्शन चालू आहे मस्त पीयूष 11 संघ कर्णधाराने यायचंय. स्वस्तिक 11 चे कर्णधार आलेले आहेत. पीयूष 11 दत्तारामजी भिसे साहेब यांचा या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तसंच आपल्या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. पीयूष 11 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी हा. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पिशे राजू कांबळे यांना विनंती की पुढील सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. पीयूष 11 वर्सेस स्वस्तिक 11 या दोन संघांमध्ये नाणेफेक होणार आहे. मी राजू सर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करायची आहे. नाणेफेक होते आणि स्वस्तिक 11 संघाने टेल कॉलिंग केली आहे. नक्कीच आणि इथे बघतो आपण पीयूष 11 संघाने नाणेफेक जिंकली. काय निर्णय असेल आपला? बॉलिंग करेंगे हम पहले. काय वाटतं पहिला सामना जिंकलाय आणि वन साइडेड सामना जिंकला होता. पुढील सामन्यासाठी कशी तयारी असेल आणि नक्कीच तुम्ही जर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तर काय समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याची तुमची मानसिकता? 35 से 40 रन तक रोकने का डिफेंड करेंगे पूरा. अपने पास अच्छे अच्छे 4-5 बॉलर है तो पूरा ट्राई करेंगे इतने में रोकने के लिए. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि स्वस्तिक 11 चे कर्णधार आपल्या सोबत आहे. तुम्हाला फलंदाजीची संधी मिळाली. पहिल्यांदा तुम्ही गोलंदाजी करून सामना जिंकल्यावर यावेळेस तुम्हाला फलंदाजी यावेळेस किती धावसंख्या उभारण्याचा तुमचा मानस असेल? आमचं पण टार्गेट 45 ते 50 पर्यंत करायचा प्रयत्न करणार आम्ही. आणि त्यात तेवढं तर आम्ही टार्गेट सेट केलं. त्यापेक्षा जास्त झालं तर प्लस आहे आमच्यासाठी. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आता पुन्हा एकदा वेळोवेळी चालू असलेल्या सामन्याकडे नंतर पुढचा सामना होणार आहे. स्वस्तिक 11 वर्सेस पीयूष 11. पीयूष 11 या संघाने नाणेफेक जिंकून आपण बघतोय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ओल्ड कॉम्बॉक्स तिथे जोडले जातील आमचे नक्कीच प्रसन्न सर आणि दीपक सर. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये.
जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल पायावरती पडलेला बॉल ऑन साइडला वळवला फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि लॉक्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला लेग बाय शॉट 4 धावांसाठी मनीषच्या माध्यमातून हा चौकार. जिद्द दाखवावी लागेल, चिवटपणा, चिकट, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असणं गरजेचं. आणि असा खेळाडू आहे की हवेला चिरून सिक्सर मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 38 धावांचं लक्ष्य आहे, मात्र कोई भी लक्ष्य इंसान की साहस से पडा नाही, हारा वैज लढा नाही. बॉलिंग टीमला आता लढावं लागेल कमबॅक करण्यासाठी. गायकवाड पाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे आदित्य 11 संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मैदानावरती एका विरोधात एक खेळत असताना दुपारचं सत्र. दुपारच्या सत्रामध्ये 2 संघांची पडलेली गाठ. बघूया आता कुठला संघ. नक्कीच प्रसन्न सर, आपल्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे. या सामन्यातील पहिल्या सक्सेससाठी 500 रुपयाचं पारितोषिक कैलास सर यांच्याकडून आलेले. क्या बात आहे. कैलास सरांच्या वतीने पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मात्र तो मनीष जुमानला मिळेल की अंतुला मिळेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 38चं टार्गेट मैदानावरती. 38 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करत असताना सुरुवात चांगली पाहायला मिळते. यावेळेस फक्त स्लाइस केली आहे. जबरदस्त स्ट्रोक. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला फिल्डर चेस करतात, मात्र बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला चिरून फाडून बेदून सीमा पलीकडे. मनीषच्या बॅट मधून कडक स्ट्रोक, कडक चौकार. आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. 38चं लक्ष्य. पहिलं षटक प्रगती पथावरती. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 10. म्हणजे हे सांगून जात आहे बॅटिंग करत असताना टीम किती चांगल्या टच मध्ये आहे. स्पेशली हे 2 खेळाडू. मनीष दे दनादन धमाल नाही तर धुमाळ मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतायत. दुसरीकडे अंतू हा असा खेळाडू आहे ज्या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. निखिलने जो पहिला बॉल टाकला चांगला होता, मात्र त्यावरती चौकार आला. अन्यथा तो षटक आपल्याला जबरदस्त पाहायला मिळालं असतं. मात्र यावेळेस ऑफ साइडला डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला फेकून दिला आणि बॉल सीमा पलीकडे. अंतबला तो सबबला. चेरी ऑन द केक. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 14 पाहायला मिळेल, म्हणजे विजयाचं इक्वेशन अजून देखील 24 चेंडू आणि 24 आवश्यकता. बॉल मैदानावरती द्यायचे विनंती असेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 14, म्हणजे 24 चेंडूंमध्ये 24 ही आवश्यकता आहे. आता या मॅच मध्ये मित्रांनो मजा येणार आहे, कारण षटक क्रमांक 2 या मॅचचं टर्निंग षटक असेल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. असं म्हणतात की दिल ना उमेद नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम ही तो क्या वो शाम तो है. जरूर अडचणीमध्ये संघ आहे, मात्र अडचणीमधील संघाला बाहेर काढणं ही फार महत्वाची बाब आहे. जो भाव के साथ चले वो ना सिकंदर, जो बहाव का रुख बदले वही होता है असली सिकंदर. आणि या मैदानावरती सिकंदर कोण साबित होईल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 24 चेंडू आणि 24 ही आवश्यकता आहे. पंकज बॉलिंग ट्रॅक वरती. पंकजच्या खांद्यावरती जबाबदारी षटक क्रमांक 2 ची.
या ओव्हरमध्ये विकेट नाही तर खोऱ्याने विकेट घ्यावा लागतील, गुच्छामध्ये विकेट घ्यावी लागतील. 1 नाही 2 नाही तर 3 ते 4 विकेट्स या ओव्हरमध्ये. त्या सोबतीला एखाद 2 डॉट बॉल येणं देखील तितकंच गरजेचं आहे. मात्र अंटू जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत धावा येतील हे प्रत्येकाला माहिती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मनीष आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता षटक क्रमांक 2 मध्ये पंकज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डर बॉलला गॅदर करतील तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल. समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड अतिशय महत्वाचं असतं. माहिती आहे की मनीषच्या बॅटमधून आपल्याला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतात. त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे आणि चांगल्या खेळाडूची हीच निशाणी आहे. आपल्या समोरचा खेळाडू चांगल्या टच मध्ये असतो त्याला आपण स्ट्रायकिंग एंड वरती आणणं तितकंच महत्वाचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. आली या मैदानावरती सिंगल. सिंगल ऍड होईल. 22 चेंडू आणि 22ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 22 गेंदों में 22 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. अंतु स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज हमें देखने को मिलेंगे. पंकज गेंदबाजी की कमान संभालते हुए. पंकज के माध्यम से किस तरीके से होगी गेंदबाजी. इस बार आड़े बल्ले से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. अंपायर के पास ह्यूज अपील, बहुत बड़ी अपील होती हुई. डॉट गेंद, बिंदी गेंद, बढ़िया गेंदबाजी. मैदान के अंदर अंतु थोड़े से बैकफुट के ऊपर. अब बल्ले पे गेंद अच्छे से आ नहीं रही. और ये सब कब होता है जब आपके पास कॉन्फिडेंस ना हो. तो कॉन्फिडेंस आपके अंदर होना बहुत ही ज्यादा जरूरी है. अगर कॉन्फिडेंस आ जाए तो जहां पर बल्ला घुमा वहां पर गेंद आती है और ये हमने हमेशा देखा है. लेकिन उसके लिए एक बड़ा स्ट्रोक आना जरूरी है. स्टेप आउट होके बड़ा स्ट्रोक स्ट्रेट डाउन द ग्राउंड. डीप में फील्डर रहेंगे, होती हुई मिस्टेक और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. अंतु के बल्ले से आता हुआ ये 4 रनों के लिए चमचमाता चौका. सुबह से लेकर अब तक उनके बल्ले पे गेंद अच्छे से नहीं आ रही. लेकिन अब स्टेप आउट होकर जो बड़ा स्ट्रोक मारा, थोड़ा सा कॉन्फिडेंस बिल्डअप हुआ होगा. अब उस कॉन्फिडेंस को कंसोलिडेट करना बहुत ही ज्यादा जरूरी है. वो कंसोलिडेट कर पाएंगे नहीं कॉन्फिडेंस या नहीं, ये देखना बड़ा ही दिलचस्प. इस बार ऑन साइड पे टर्न करना चाहते थे. अतिवीय सिंगल, दूसरे रन का प्रयास नहीं होगा. मनीष नो कहते हुए लिकबस की सिंगल ऐड होती हुई. एंगल से गेंद अंदर आई, उसे ऑन साइड के ऊपर टहलाना चाहते थे लेकिन गेंद बॉडी को ब्रश होने के बाद थोड़ी सी डाइवर्ट होते हुए स्क्वायर लेग क्षेत्र में, जहां पर फील्डर जब तक फील्ड करेंगे तब तक ये मुकम्मल लेग बास की सिंगल. 1 रन की मदद से रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या जाके पहुंची 21 रनों के ऊपर. 21 ऑन द बोर्ड, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. पंकज इस मर्तबा में देखने को मिलेंगे. आखिरी गेंद लेकर ओवर नंबर 2 की. स्ट्राइकिंग इनके ऊपर मनीष ते दनादन धुमाल स्विच हिट करना चाहते थे. इस बार गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं. बिंदी गेंद डॉट गेंद की दी हुई समाप्ति. डॉट गेंद से ओवर नंबर 2 की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या बिना किसी विकेट के नुकसान पर 21 रन, यानी कि जीत के लिए 18 गेंदों में चाहिए लगभग 17 रनों की आवश्यकता. 18 गेंदे और 17 रनों की आवश्यकता. इस ओवर में अच्छी गेंदबाजी हमें देखने को मिली. 18 गेंदे और 17 रनों की आवश्यकता जीत के लिए टीम आदित्य 11 को. दूसरे ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या बिना किसी विकेट के नुकसान पर 21 रन. तीसरे ओवर की दी हुई शुरुआत और बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज गोविंद हमें देखने को मिलेंगे. गोविंद बनाम अंतु, ये लड़ाई हमने हमेशा देखी है. दोनों के बीच में भाईचारा ऑन टॉप हमेशा रहता है. लेकिन वो मैदान के बाहर, आप मैदान के अंदर आ चुके हैं तो देखते हैं किसमें कितना है दम. देखिए जरा किसमें कितना है दम. जम के रखना कदम मेरे साथिया. दोनों ही टीमों के बीच में ये कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला. 18 गेंदों में 17 रनों की आवश्यकता आदित्य 11 टीम को जीत के लिए. बॉलिंग ट्रैक के ऊपर गोविंद, स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज अंतु. अंतु को अभी इस मैच में अपने कॉन्फिडेंस को कंसोलिडेट करना पड़ेगा.
स्ट्राइकिंग एंड के ऊपर अंतु तैयार, बॉलिंग ट्रैक के ऊपर गोविंद, राइट आर्म राउंड द विकेट, बड़ा सुख मारना चाहते थे, इस मर्तबा स्टेप आउट होके, लेकिन बल्लेबाज आउट। और ये स्पोर्ट्समैन स्पिरिट देखिए, स्पोर्ट्समैनशिप, एक अच्छा खिलाड़ी अंतु मैदान के बाहर। मैदानावरती मित्र पाहायला मिळतील। 17 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता, विजयाचा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय। मित्र एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूने सातत्याने भरपूर चांगल्या मॅचेस कव्हर केल्यात, भरपूर चांगल्या मॅचेस मध्ये फार चांगलं प्रदर्शन, फार चांगलं परफॉर्मन्स या खेळाडूचा नेहमी पाहिलं। असा खेळाडू मित्र आपल्याला पाहायला मिळतील। स्ट्राइकिंग एंड वरती मनीष आपल्याला पाहायला मिळतात। व्यवसाय गटाचा फार चांगला अनुभव मनीषकडे नेहमी आपण पाहिलाय, मात्र गुमनामा खेळाडू नेहमी आपण पाहू शकतो। व्यावसायिक गट फार चांगला खेळतो, तरी देखील इतका नाव या खेळाडूचं नाहीये, पण गुणवत्ता ठासून ठासून या खेळाडूकडे भरली। असा खेळाडू मनीष धुमाळ नॉनस्ट्राइकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल। वरपगावचा एक जबरदस्त सितारा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो। नॉनस्ट्राइकिंग एंड वर, स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। सध्याच्या घडीला नवीन बॅटर मित्रा कशा प्रकारची कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं। गोविंद पाहायला मिळतील सध्याच्या घडीला, गोविंदच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पण पाहूया। ऑन साइडला मोठा सुख मारण्याचा प्रयत्न, डावखुरा हाताचे फलंदाज उजव्या हाताच्या गोलंदाजा समोर, बघूया आता कशी कामगिरी करत होते। ऑन साइडला टर्न केला होता, थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, बॅलन्स गमावला। एक्झॅक्टली आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने, धावसंख्या 22, म्हणजे 16 चेंडूंमध्ये 16ची आवश्यकता। इक्वेशन विजयासाठी असेल। टीम आदित्य 11 ला, पुढील मॅच पियुष 11 वर्सेस स्वस्तिक 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस देखील स्विचिंग करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद। विकेटचं पतन, मनीष अखेरीचा अंतगडी गमावला दुसरा। बॅटिंग करत असताना फलंदाज मनीष धुमाळ बॅक टू द पवेलियन। नरू आपल्याला पाहायला मिळतील। नरू यांचा विचार केला तर एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे। ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेच्या पहिल्या एडिशनच्या चॅम्पियन टीमचा कॅप्टन मैदानावरती पाहायला मिळतोय नरू। नरूच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं। मित्र आणि नरू हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। सलामीर दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले, टॉप ऑर्डर परास्त झाली, मिडल ऑर्डर वरती आता जबाबदारी आली आहे। त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल का नरू आणि मित्रांच्या वतीने, पाहणं महत्वाचं। सुपर कव्हरच्या दिशेला मैदानावरती आलेली सिंगल जोपर्यंत फुल करण्यात येईल, 15 धाब्यांची अजूनही आवश्यकता पाहायला मिळते। 14 चेंडू 15 धावा, विजयाचा इक्वेशन। आखूड टप्प्याचा बॉल फक्त दिशा दाखवली, बॉल गेला होता कव्हर क्षेत्रामध्ये, डीप मधून फिल्डर आले आणि तोपर्यंत मैदानावरती आली सिंगल। 14 चेंडू आणि 15 धाब्यांची आवश्यकता, विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय। मॅच मध्ये गायकवाड संघाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे आतापर्यंत या मॅच मध्ये जो सिंगल हँडेड डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळायला हवा होता दुसऱ्या षटकामध्ये, तो आता सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाहीये। गायकवाड संघाने कमबॅक जरूर केला, 15ची आवश्यकता अजून देखील आहे। 13 चेंडू, मागच्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये देखील 2 धावा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतात। 13 बॉल 15ची आवश्यकता, विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस देखील मित्राच्या वतीने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र आली आहे। लेग बायची सिंगल एंड ऑफ अ थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होईल। 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल
जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 24 या आकड्यावरती. म्हणजे विजयाचं इक्वेशन अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 14ची आवश्यकता. 12 बॉल आणि 14 धावा आहे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. बारा चेंडूंमध्ये 14ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशूच्या खांद्यावरती जबाबदारी षटक क्रमांक 4 ची. डू ऑर डाय मेक और ब्रेक सिच्युएशन वरती ही ओव्हर आहे आणि या ओव्हरची जबाबदारी जर्सी क्रमांक 1 हिमांशूच्या खांद्यावरती. आता या खेळाडूला 1 नंबर कामगिरी करावी लागेल. यावेळेस देखील पंच करण्याचा प्रयत्न मिस्टेक झाली आहे. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. 11 चेंडूंमध्ये 13ची आवश्यकता. 11 बॉल 13 आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मित्र आणि नरूबाई हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. 11 गेंदों में 13 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. कौन सी टीम हारने के लिए तैयार नहीं है. दोन्ही संघ मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. आता हवेचा रुख आपल्याला पाहायला मिळतोय लेग साइडला. आता करतील तर करतील का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. लेग साइडची बाउंड्री मोठी आहे. हवेचा रुख त्या साइडला. हवेच्या सोबत जातील की कंडिशन्सच्या सोबत जातील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. ऑफ साइडची बाउंड्री थोडीशी छोटी आपल्याला पाहायला मिळते. लेग साइडची बाउंड्री थोडीशी मोठी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पंचांकडे यूज अपील. पंच सांगत असताना डाऊन द लेग साइड. मैदानावरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 10 बॉल विजयासाठी 13ची आवश्यकता. 10 मध्ये 13 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये आता सापडलं संघ आदित्य 11. इथून 1-2 डॉट बॉल पुन्हा एकदा गायकवाडपाडा संघाला कमबॅक करून देतील आणि संघ जो अडचणीमध्ये होता आता फ्रंट फुट वरती देखील पाहायला मिळेल. इथे मिस्टेक नरूबाईंच्या वतीने आणि फलंदाज बाद. हिमांशूने कमबॅक करून दिलंय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. नरूबाई बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळतील टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त सितारा म्हणून ज्याची ओळख आहे असे राज भोईर आपल्याला पाहायला मिळतील. आमचे क्लासमेट आहेत. 10वीला आम्ही बॅच देखील शेअर केली आहे. असा राज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सातत्याने या खेळाडूचा आम्ही गुड पॅच देखील पाहिलाय ज्यामध्ये जबरदस्त कामगिरी खेळाडूने केली आहे. असा खेळाडू मैदानावरती राज भोईर पाहायला मिळतोय. मात्र रात गई बात गई छोड़ो कल की बातें पुरानी. आज इस मैच में राज को लिखनी पड़ेगी अपने बल्ले से नई कहानी. आपल्या बॅटने मैदानावरती ती नवीन गोष्ट लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. अडचणीमध्ये संघ सापडलाय. 9 चेंडू 13ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन. 18 बॉल 17ची आवश्यकता होती. तिथून मॅच अशी फिरली आहे. तसं बघायला गेलं तर 19 बॉल मध्ये 17ची आवश्यकता होती. तिथून मॅच अशी फिरली आहे की आता 9 चेंडू आणि 13ची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतो. राजकडे गुणवत्ता टासून भरली आहे. अनसंग खेळाडू आहे पण अनसंग खेळाडू नेहमी मोठ्या मॅच मध्ये चमकून उठतात.
हा इतिहास आहे. मित्र असेल किंवा असेल राज, असंख्य खेळाडू दोन्ही आहेत आणि दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती आली आहे जबाबदारी. 9-13 ची आवश्यकता. मात्र हिमांशूची काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मिसिट पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. आता 8 मध्ये 11ची आवश्यकता. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक डाव महत्वाची आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय मैदानावरती टीम आदित्य 11 संघाला. आणि जी मॅच खऱ्या अर्थानं आदित्य 11 साठी जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये देखील शिफ्ट होत असताना पाहायला मिळते. 8-11 विजयाचं इक्वेशन. 8-11 एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक लास्ट जवाब पाहायला मिळतोय. मैदानावरती आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 7 बॉल विजयासाठी 9ची आवश्यकता. 7 बॉल आणि 9 याच धावा महत्वाच्या आहेत. एका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. ज्याप्रमाणेची मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते. ज्याप्रमाणे मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचा असतो. सिंगल डबल घेण्यासाठी देखील फुटवर्क तितकाच आवश्यक असतं आणि मैदानावरती तो फुटवर्क दाखवला. सिंगल डबल ऍड होत असताना पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 9ची आवश्यकता. हिमांशूच्या खांद्यावरती जबाबदारी. शेवटच्या बॉलवरती विकेट किंवा एखादा डॉट बॉल आला तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक गायकवाड संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होते. तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात आली आहे. यस, रेफरल घेण्यात आलाय. निर्णय सोपवण्यात आलाय तिसऱ्या पंचांच्या दिशेला. फायर डिलिव्हरी असेल. 6-8ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. नितेश अतिशय मी म्हणेल ॲनिमेटेड प्लेअर आहेत, अति उत्साही. चालायचंच, अपील करणं आपला धर्म आहे. 6 मध्ये 8 इक्वेशन पाहायला मिळतोय. मित्रा लेफ्टी बॅटर मैदानावरती पाहायला मिळेल. राज रायटी बॅटर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. 6 बॉल 8 त्यामध्ये प्रेशर म्हणजे गोलंदाज आता आगीच्या भट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 6 मध्ये 8 ही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतीये. असं म्हणतात की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. गणाचे गाव सोसल्याशिवाय देवाला देखील देवपण येत नसतं. आता गोविंदच्या खांद्यावरती जबाबदारी आहे 6 मध्ये 8 धावा डिफेंड करण्याची. स्ट्रायकिंग एंड वरती राज आपल्याला पाहायला मिळतील. राज या मैदानावरती राज करू शकतील का? आदित्य 11 संघाची मदार या खेळाडूच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गायकवाडपाडा 11 वर्सेस आदित्य 11 अशी लढत. 6 बॉल 8ची आवश्यकता. हे उल्हासनगरचं क्रिकेट आहे. इथे कुठलाही संघ कमी नाहीये, कुठलाही संघ जास्त नाहीये. प्रत्येक संघ समान आपल्याला पाहायला मिळतो. 6 मध्ये 8 एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आलाय. झाली आहे मिस्टेक. सिंगल डबल मध्ये कन्व्हर्जन. मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे अपील देखील जोरदार पाहायला मिळते. एक्झॅक्टली पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्रॅग आहे की नाही, बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे पाहिले आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 6 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 6 धावा विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 5 मध्ये 6 बनतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. डेड बॉल. ओके 2 धावा आहे. 2 धावा.
2 धावा असतील. येस, 2 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 32 म्हणजे 5-6. नॉट आउट असा इशारा पंचांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. 5-6 विजयाचं इक्वेशन असेल. 5 गेंदों में 6 रनों की आवश्यकता है जीत के लिए. इक्वेशन 6 धावा बनतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 5 मध्ये 6 धावा बनवण्यासाठी देखील मेहनत तितकीच करावी लागेल. 5-6 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोविंदच्या कांद्यावरती जबाबदारी आहे. कंपल्सरी 6 धावा बनवणं अतिशय महत्वाचं. 5 मध्ये 6 धावा बनतील का हा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. 5 बॉल 6. 5 बॉल 6 ची आवश्यकता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न, मात्र झाली मिस्टेक आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. राज शाखेचा अंत. सॉफ्ट डिसमिसल. राज होईल बॅक टू दी पवेलियन. चार बॉल 6 हे इक्वेशन आपल्याला विजयासाठी पाहायला मिळेल. 4 मध्ये 6 बनतील का हा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. 4 बॉल 6 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अजयच्या कांद्यावरती जबाबदारी. अजय चव्हाण कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. मित्राच्या कांद्यावरती जबाबदारी. 4 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळतोय. गोविंदने कमालीची गोलंदाजी केली आणि मॅच मध्ये कमबॅक करून दाखवलंय आपल्या संघासाठी. गोलंदाज तयार. 4-6. 4 बॉल 6 ची आवश्यकता होती. फक्त दिशा दाखवली आहे. झाली आहे मिस्टेक. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 चेंडू आणि 4 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 3 बॉल 4. 3 मध्ये 4 कुठला संघ जिंकेल. टीम आदित्य 11 की टीम गायकवाड पाडा 11. दोन्ही संघ मैदानावरती तितक्याच ताकदीने लढतायत. चुरस दोन्ही संघ दाखवत आहेत. जिद्द दोन्ही संघांमध्ये, चिवटपणा दोन्ही संघ दाखवत असताना मैदानावरती आता 3 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती अजय आणि अजयच्या खांद्यावरती जबाबदारी. गोविंदने त्याची जबाबदारी हुबेहूब बखूबी निभावली आहे. 3 बॉल 4. 3 बॉल 4 ची आवश्यकता पाहायला मिळते. झाली आहे थोडीशी मिस्टेक. आता 2 बॉल 3. 2 मध्ये 3 ची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हणतात की सेकंड लास्ट ओव्हर महत्वाची असते. अगदी त्याचप्रमाणे सेकंड लास्ट बॉल हा अतिशय महत्वाचा आहे. 2 मध्ये 3 ही इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शकांच्या हृदयाचं टोका चुकवणारा सामना मैदानावरती, काळजाचे स्पंदन तोडणारा सामना. 2 चेंडू 3 हे इक्वेशन विजयासाठी असेल आदित्य 11 संघाला. 2 बॉल आणि 3 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती मित्राच्या खांद्यावरती जबाबदारी ज्या ज्यावेळी येते त्या त्यावेळी हा खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेला नेऊन होतो. आणि दुसरीकडे जर विचार केला तर गोविंद ज्या खेळाडूने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय, विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतोय. 2 मध्ये 3 ची आवश्यकता. आलाय बॉल डॉट आणि आता इक्वेशन येऊन टेबलाय. 1 बॉल आणि 3 ची आवश्यकता. दर्शकांना विनंती आहे, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 3 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय.
कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 1 बॉल 3 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज नितेश आपल्याला पाहायला मिळतील. 1 मध्ये 3 हे इक्वेशन आदित्य 11 संघाला विजयासाठी. गायकवाड पाडा संघ या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी आतापर्यंत करतोय. कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. 1 बॉल 3 ची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल नितेशच्या खांद्यावरती जबाबदारी. 1 मध्ये 3 ची आवश्यकता. मैदानावरती 1 कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने मैदानावरती विकेटचं पतन होत असताना सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम गायकवाड पाडा 11 संघाने या मॅच मध्ये. आणि या स्पर्धेमध्ये एक मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. बलाढ्य आदित्य 11 संघाला परास्त करून गायकवाड पाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. आणि आजच्या दिवसाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ मिळाला. अभिनंदन गायकवाड पाडा संघ. हार्ड लक टफ लक टीम आदित्य 11. कोण असेल हे सांगायची गरज नाहीये. ज्या खेळाडूने जबरदस्त गोलंदाजी केली असा गोविंद या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मैदानावरती गोविंदा 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 काय गोविंदने गोलंदाजी केली आहे. 4 महत्वाचे विकेट. स्वप्नीलजी पवार साहेबांना विनंती असेल त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण गोविंद यांना मॅन ऑफ द मॅच देतोय. नेक्स्ट मॅच पियुष 11 संघ रेडी राहायचं फिल्डिंग साठी. अर्जुन सल्ला मैदानावरती आपण लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. सामन्याला त्वरित आपण सुरुवात देखील करणार आहोत.